नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत। MPSC UPSCची प्रिपरेशन करताना न्यूजपेपर वाचन करणे हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की ज्याबद्दल बोलतात सगळेजण, मात्र फॉलो सगळे करत नाहीत। मग तो नक्की केला पाहिजे का नाही केला पाहिजे, वाचला तर कोणता न्यूजपेपर वाचला पाहिजे, न्यूजपेपरचा कशा पद्धतीनं नोट्स काढायच्या का नाही काढायच्या, आणि त्याची रिव्हिजन हा काही मुद्दा आहे का, किंवा तो लक्षात कसा राहणार, अशा अनेक अशाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पडलेले असतात। त्याचबरोबरीनं न्यूजपेपर वाचनापेक्षा जे रेडीमेड यूट्यूबवरचे व्हिडिओज अवेलेबल असतात की ज्याच्यामध्ये एडिटोरियल ॲनालिसिस, हिंदू एडिटोरियल ॲनालिसिस म्हणा, किंवा करंट अफेअर ॲनालिसिस म्हणा, किंवा वेगवेगळ्या क्लासेसचे मॅगझिन्स असतात की ज्याच्यामध्ये करंट अफेअर तर दिलेलंच असतं, पण त्याचबरोबरीनं ते बेसिक्स जे आहेत, थिअरी त्याच्याशी संबंधित तीसुद्धा तिथे बॅकग्राऊंडमध्ये दिली गेलेली असते। मग एवढं सगळं रेडी मटेरियल अवेलेबल असताना आपण न्यूजपेपर स्वतः वाचला पाहिजे का या रेडी मटेरियलचा अभ्यास करून स्मार्ट वर्कने आपण या परीक्षेची तयारी करू शकतो? तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं बघायची असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। न्यूजपेपर वाचला पाहिजे का UPSC आणि MPSCच्या प्रिपरेशनमध्ये? तर नक्कीच महत्त्वाचं आहे। न्यूजपेपरशिवाय आपली प्रिपरेशन पूर्ण होऊ शकत नाही। किंबहुना मी असं म्हणेन की चालू घडामोडींशिवाय ही आपली जी प्रिपरेशन आहे ती पूर्ण होऊ शकत नाही, आणि त्यासाठीचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे न्यूजपेपर। पण हा न्यूजपेपर फक्त चालू घडामोडींचा सोर्स आहे अशातला भाग नाही आहे, तर हा आणखीन एक गोष्ट कळत नकळत आपल्यासाठी करून जातो किंवा आपल्याला फायदा देऊन जातो, तो म्हणजे आपलं विश्लेषणात्मक कौशल्य जे आहे त्याच्यामध्ये हा सुधारणा करून जातो। बघा, विश्लेषण करता येणं हे एक कौशल्याचा भाग आहे, ठीक आहे, आणि जेवढी तुम्ही या कौशल्याची प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये पारंगत व्हाल, एक्सपर्ट होत जाल, आणि त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या कौशल्याला कायम ह्याची प्रॅक्टिस करत राहणं तुम्हाला गरजेचं आहे। ते न्यूजपेपरच्या माध्यमातून होतं। मग रेडीमेड मटेरियल वाचलं आणि व्हिडिओज रेडीमेड बघितले तर त्यातून होत नाही का? तर निश्चितच लक्षात घ्या की रेडी मटेरियल जेव्हा तुम्ही वाचता तर अशा वेळी जे काही तुम्हाला दिलं गेलेलं आहे ते रेडी ॲनालिसिस करून दिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं डोकं फारसं न वापरता फक्त दिलेल्या गोष्टीवरती स्पून फीड करणं एवढंच तुमच्या हातात शिल्लक राहतं, आणि तुम्ही तेवढ्यावरतीच अभ्यास करण्याचा प्रयत्न करता। जेव्हा आपल्याला मुख्य परीक्षेचा विषय येतो, UPSCच्या बाबतीत असेल किंवा आता नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून MPSCच्या बाबतीत सुद्धा ती गोष्ट लागू होईल, जेव्हा तुम्हाला प्रश्न तिथं विचारले जातात तर UPSCचा आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो की 3 तासात साधारणपणे तुम्हाला 20च्या आसपास प्रश्न जे आहेत ते टॅकल करायचे असतात, आणि त्याचबरोबर एका दिवसात असे 2 पेपर असतात, म्हणजे सकाळी 20 आणि दुपारी 20 प्रश्न, असं 3-3 तासात आपल्याला टॅकल करायचं आहे। मग त्यामुळं ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं 180 मिनटं आणि 20 प्रश्न, तर 9 मिनटं प्रत्येक प्रश्नाला आहेत, पण त्यात प्रश्नपत्रिका देणं घेणं असेल, वाचन असेल, यात 1-1.5 मिनिट तरी पर क्वेश्चन म्हणूयात आपण, तो आपला वेस्ट होऊन जातो, ठीक आहे। त्यामुळे 20 मिनटं जरी आपण इथे घालवली तरी पण आपल्याला राहतात फक्त 160 मिनटं। 160 मिनटाचा जर आपण विचार केला तर मी 1-1 मिनटं गृहीत धरतोय, प्रत्येक प्रश्नाला 1-1 मिनटं घालवलं, आणि टोटल 20 मिनटं फक्त आपण गृहीत धरले वाया घालवलेले, जास्त पण जातात देण्या घेण्यामध्ये कदाचित। तर ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 160 मिनटांमध्ये आपल्याला 20 प्रश्न करायचे आहेत, म्हणजे पर प्रश्न आपल्याला 8 मिनटं आहेत, आणि या 8 मिनटामध्ये तो प्रश्न चांगल्या पद्धतीनं वाचून ॲनालिसिस करून त्याच्यावरती तुमचं मत मांडणं, त्याचं सोल्युशन देणं, आणि ते लिहिणं 150 शब्दात किंवा 250 शब्दात, जे काय असेल ते आपण ऑन ॲन ॲव्हरेज 200 शब्द पकडून देऊ, 200 शब्दामध्ये लिहिणं हे आणखीन त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं। त्यामुळं तिथे आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी वेळ नसतो। मग हे ॲनालिसिस आपल्याला पहिल्यापासूनच म्हणजे रेडी तयार असलं पाहिजे, आणि मग कुठले इश्यू येणार आहेत हे माहीत नसताना असं ॲनालिसिस तर तयार करू शकत नाही। मग हे ॲनालिसिस ऑन द स्पॉट करता येऊ शकेल असं कौशल्य आपल्या स्वतःमध्ये विकसित झालं पाहिजे, आणि ते विकसित करण्यासाठी आपल्याला न्यूजपेपर जे आहेत ते प्रामुख्यानं वाचणं गरजेचं असतं, की जे अन्यथा आपल्याला इतर कुठल्या म्हणजे रेडी सोर्सच्या माध्यमातून जे काही मटेरियल मिळत असतं त्या माध्यमातून आपल्याला ॲनालिसिस स्किल्स डेव्हलप करण्यासाठी फारशी मदत मिळत नाही। ह्याचं आणखीन एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर लक्षात घ्या, कम्युनिकेशन स्किलबाबतचा जर विचार केला, आज आपल्याला कम्युनिकेशन स्किलमध्ये क्लासेस करून शिकावं लागतं,
कारण काय आहे तर मोबाईल या माध्यमामुळं आपले कम्युनिकेशन स्किल जे आहेत ते प्रचंड वीक झालेले आहेत. हेच तुम्ही आधीच्या पिढीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणला तर त्यांचे कम्युनिकेशन स्किल अजूनही स्ट्रॉंग आहेत, कारण त्यांच्या काळात मोबाईल नसल्यामुळं त्यांनी या स्किल्सची खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस जी आहे ती केलेली आहे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि त्याचा परिणाम ते आजही चांगल्या कम्युनिकेशनच्या स्वरूपामध्ये एन्जॉय करत आहेत, लक्षात घ्या. मग त्यामुळं ही एक गोष्ट तर नक्की आहे की न्यूजपेपर आपल्याला निश्चितच वाचायचं आहे, कारण त्यातून आपलं कौशल्य विकास जे आहे तो होणार आहे, की जे ऑफिसर्स लाईक क्वालिटीज ज्या UPSCला गरजेच्या असतात तर त्या क्वालिटीज आपल्याला तिथे बघायला मिळणार आहेत किंवा त्यात आपल्या डेव्हलप होणार आहेत. बघायला मिळणार आहेत म्हणण्यापेक्षा न्यूजपेपर रिडिंगमधून आपल्यामध्ये त्या डेव्हलप होणार आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की न्यूजपेपरमधनं जे काही करंट अफेअर चालले त्याचं कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीनं होतं, आणि त्यामुळं जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी व्हायला पाहिजे, जी डायनॅमिझम आपल्या उत्तरामध्ये आपल्या पर्सनॅलिटीमध्ये वाढायला पाहिजे, तर ती आपल्याला वाढताना दिसून येते. आणि जसं नॉलेज वाढतं तसं आपला कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. या सर्वाचा फायदा आपल्याला मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये असो किंवा त्याच्यानंतर जी आपली पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे जे इंटरव्ह्यू ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं न्यूजपेपर वाचन हा एक अपरिहार्य घटक आहे. रेडी सोर्सेसचा वापर म्हणजे केला नाही पाहिजे असं मी म्हणत नाही आहे, त्याचाही वापर करा, कारण शेवटी मुद्दा असा आहे की आपल्याला UPSC क्लिअर करण्यासाठी जे काही मदतीला येणार आहे त्या सर्वाची मदत आपल्याला नक्कीच घ्यायची, पण त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा त्याचे काहीशे टॅक्ट जे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता मूळ प्रश्नांकडे जाऊया, की सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की न्यूजपेपर कोणते वाचायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर लक्षात घ्या, जे इंग्रजी माध्यमातून UPSCची तयारी करणार आहे तर त्यांनी द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या दोनपैकी जो कुठला आवडेल, जो कुठला सोपा वाटेल, समजेल तो न्यूजपेपर ते वाचू शकतात आणि त्या पद्धतीनं पुढे कंटिन्यू करू शकतात. मराठी माध्यमातून जे UPSC करणार आहेत त्यांनी या 2 इंग्रजी वर्तमानपत्रांपैकी एक तर कुठलं तरी वाचायचं आहेच आहे, पण त्याचबरोबरीनं मराठी वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता जे आहे ते सुद्धा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की मराठी आमची मातृभाषा असल्यामुळं आमचं मराठी खूप पक्कं आहे, पण लक्षात घ्या की जे UPSC मुख्य परीक्षेमध्ये लिहिण्याची जी प्रमाण मराठी भाषा आहे आणि आपली जी बोली मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये फार फरक आपल्याला कायमच जाणून येतो. तुम्ही बोली भाषेमध्ये तुमची उत्तरं लिहू शकत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला मराठी भाषा जरी मातृभाषा असेल तरी पण त्याची प्रमाण भाषा लिहिण्यासाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, जे तुम्ही मराठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून शिकू शकता. त्यामुळं मराठी माध्यमातून जे प्रिपरेशन करणार आहेत त्यांना 2 वर्तमानपत्र वाचायची, एक इंग्रजी एक मराठी, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसपैकी एक, आणि दुसरं म्हणजे लोकसत्ता. आणि इंग्रजी मीडियमसाठी फक्त एकच वर्तमानपत्र वाचायचे, एकतर द हिंदू वाचू देत किंवा इंडियन एक्सप्रेस वाचू देत. आता हे वर्तमानपत्र वाचण्याच्या आधी आणखीन एक प्री रिक्विसाईट, पूर्व अट ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे काय तर तुमचा सिलेबस जो आहे तो तोंडपाठ असला पाहिजे. बघा, आपल्याला आपण लहानपणापासून वेगवेगळ्या परीक्षा छोट्या मोठ्या देत आलेलो आहोत, आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण परीक्षेचं नाव काढतो आपल्यासमोर एक शब्द नक्की येतो, तो म्हणजे सिलेबस. मग UPSCची प्रिपरेशन करताना आपण या सिलेबसचा फारसा का नाही विचार करत? ठीक आहे, बऱ्याचदा आपण फक्त सिनियर्सनी दिले गेलेली पुस्तकं, दिल्या गेलेल्या टिप्स, नोट्स एवढंच घेऊन वाचायला त्याची सुरुवात करतो. आपल्याला असं वाटतं की UPSC जगातलं सर्व काही आणि सगळं विचारते, तसं नाही आहे. लक्षात घ्या, UPSCचा सुद्धा एक पॅटर्न, एक सिलेबस वेल डिफाईंड आहे. जरी कधी सिलेबस अपुरा पडला तरी पण मग त्या पॅटर्नच्या माध्यमातून आपण तो सिलेबस निश्चित जो आहे तो करू शकतो, किंवा म्हणजे अभ्यासक्रम निश्चिती ज्याला म्हणतोय आपण ती करू शकतो, आणि त्या माध्यमातून आपली प्रिपरेशनला एक दिशा, योग्य ती दिशा अशी देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं सिलेबस जो आहे तो बाय हार्ट असला पाहिजे. UPSCनं मुख्य परीक्षेचा अगदी डिटेल सिलेबस दिलेला आहे, आणि तो जर का आपण पाठच करून टाकला तर आपल्याला फक्त न्यूजपेपरमध्येच नव्हे तर इव्हन अभ्यास करताना किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये वावरताना सुद्धा त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून होणार आहे, लक्षात घ्या. मग सिलेबस पाठ झाल्यानंतर मग काय करायचं की आता पहिल्यांदा जेव्हा हातामध्ये न्यूजपेपर येणार आहे तेव्हा तुम्ही त्याच्यात 2 रीडिंग करायच्यात. पुन्हा प्रश्न हाच की सर एक रीडिंग होत नाही, रोजचं 2 रीडिंग का करायच्या? बरं, त्याच्या पुढे जाऊन मी एक वाक्य मगाशी जसं बोलता बोललो आणि आताही बोलतो की न्यूजपेपर नुसतं वाचून नाही चालणार आहे, तर त्याची रिव्हिजनसुद्धा करायची आहे. मग इथे आणखीन थोड्याशा कपाळाला आटा आल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, की एकतर 2 वेळा वाचायचं म्हणताय, प्लस त्याची रिव्हिजन पण करायची म्हणताय. ते एकदा वाचणं शक्य नाही, 3-3 तास लागतात, 4-4 तास लागतात.
तर ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत का, तर ह्या नक्कीच पॉसिबल आहेत. काही त्या दृष्टिकोनातून काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आणि हाच तुमचा रीडिंग टाईम जो आहे तो इव्हेंच्युअली है ना 1.5 तासापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न आपण, किंवा 1 तासापर्यंतसुद्धा खाली आणण्याचा, ज्यांचं इंग्रजी चांगलं असेल किंवा जे चांगला प्रयत्न करतील ते या पातळीपर्यंतसुद्धा पोहोचू शकतील. आणि एवढंच नव्हे तर फक्त तुम्ही महिन्यातून 1 दिवस एक्स्ट्रा देऊन तुम्ही ह्या सर्व न्यूजपेपर, वर्षभरातल्या न्यूजपेपरच्या जवळपास 12पेक्षा जास्त रिव्हिजन्स तुम्ही नक्की करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मेन्समध्ये बघायला मिळू शकतो. मग आता करायचं काय, तर न्यूजपेपर जेव्हा समोर येईल तेव्हा सगळ्यात पहिलं तर फक्त पहिलं रीडिंग म्हणजे फक्त हेडिंग्सचं रीडिंग, सगळ्या बातम्यांचे फक्त हेडिंग बघत जायचं. आता हे बघत असताना सुद्धा लक्षात घ्या की आपल्याला UPSCच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आपल्याला लोकल न्यूज, रिजनल न्यूज, स्टेट लेवल न्यूज या महत्त्वाच्या नाही आहेत, स्पोर्ट्स न्यूज महत्त्वाच्या नाही आहेत, हॉरोस्कोप, क्लासिफाईड्स, जोक्स हे सगळे पेजेस जे आहेत हे किंवा तुमची सिटी स्पेसिफिक पेज असतं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्किप करायच्यात. कारण UPSCला महत्त्वाचं काय आहे तर नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल ह्या 2च लेवल महत्त्वाचे आहेत. हां, पण हे करत असताना आपल्याला टोटली हे पेजेस वाचायचेच नाहीत असं नाही करायचं. कारण बऱ्याचदा काय असतं की स्थानिक पातळीवरती एखाद्या कॉर्पोरेशनने असेल किंवा नगरपालिकेनं असेल किंवा इतर कुठल्या एखाद्या सरकारी कचेरीनं, कार्यालयानं किंवा एखाद्या NGOनं असेल किंवा काही स्थानिकांनी मिळून एखादा उपक्रम राबवलेला असेल की जो अतिशय चांगल्या प्रमाणावरती त्याचे परिणाम समाजावरती, समाज जीवनावरती होत असतील किंवा आपल्या सिलेबसमध्ये जे कुठले घटक आहेत त्या घटकांवरती चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळत असेल, तर अशा केस स्टडीज म्हणून गोष्टी जर कुठे बघायला मिळाल्या तर त्या नक्की त्याची टिप्पणी आपल्याला करून ठेवणं गरजेचं असतं. मग एसेच्या स्वरूपात असेल किंवा GSच्या कुठल्याही भागात आपल्याला या ज्या केस स्टडीज आहेत त्याचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळं हे पेजेस डायरेक्टली स्किप, म्हणजे स्थानिक पेजेस जे आपण म्हणतो आहे, लोकल न्यूज आणि रिजनल न्यूज आणि स्टेट लेवल न्यूज, ह्या डायरेक्ट स्किप न करता फक्त एकदा स्कॅन करायच्या. त्यात काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत का, केस स्टडीज आहेत का, अशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये फक्त स्कॅन करणं गरजेचं आहे. अन्यथा बाकी फार त्याच्यात वाचत बसण्याची गरज नाही. मग त्यानंतर तुमचं नॅशनल पेज जे आहे, नॅशनल पेज असते, त्याचे 1-2 पेजेस आपल्याला बघायला मिळतात नॅशनल लेवल न्यूजच्या. त्यानंतर इंटरनॅशनल पेज आपल्याला बघायला मिळतं, इकॉनॉमी पेज बघायला मिळतं आणि त्याबरोबरीनं महत्त्वाचे काही पेजेस म्हणजे एडिटोरियल पेजेस, एक्सप्लेन्ड पेजेस, अशा पद्धतीचे पेजेस आपल्याला बघायला. मी हे तुम्हाला इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगतो आहे प्रामुख्यानं. त्याचं कारण की मी इंडियन एक्सप्रेस वाचतो त्यामुळं त्या दृष्टिकोनातून मी बोलतो आहे. पण त्याच पॅरलली तुम्ही हिंदूलासुद्धा जज जे आहे ते करू शकताय, लक्षात घ्या. मग आता हे पेजेस वाचताना काय करायचं, तर पुन्हा जसं मी सांगितलं की पहिली रीडिंग करताना पहिल्यांदा हेडिंग वाचायचे आणि त्या हेडिंगवरती टिक मार्क करायचं. हेडिंग वाचल्यानंतर जर का ती बातमी सिलेबसमधल्या कुठल्या भागाशी संबंधित असेल किंवा त्याच्यावर आधारित असेल तर त्याला तुम्ही टिक मार्क करा आणि जर ती नसेल तर त्याला डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय, क्रॉस जे आहे ते करू शकताय. ठीक आहे. मग पहिल्यांदा तुम्ही सगळं जर का हे करत गेला तर तुम्हाला साधारण 5 ते 10 मिनटं लागतात आणि या पद्धतीनं तुमचा पहिल्या 10 मिनटातच अख्खा न्यूजपेपर जो आहे तो स्क्रीन करून होतो, लक्षात घ्या. मग अगदी एडिटोरियल पेजवरती सुद्धा बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की एडिटोरियल म्हणजे सगळंच वाचलं पाहिजे, तर असं काही नाही आहे, लक्षात घ्या. बऱ्याचदा बरेचसे एडिटोरियल असतात ते रिपिटेटिव्ह नेचरचे असतात किंवा ते सिलेबसशी संबंधित नसतात. तर अशा एडिटोरियल्सची आपल्याला गरज नाही. अशा एडिटोरियल्सला सुद्धा आपण डायरेक्टली काय करू शकतो, क्रॉस करू शकतो. मग सिलेबसच्या अनुषंगाने पहिल्या 10 मिनटात सर्व जे हेडिंग्ज आहेत ते वाचून घेऊन त्याला टिक मार्क करून झालं की मग सेकंड राऊंडमध्ये ज्यांना आपण येस म्हणून टिक केलेलं आहे फक्त तेच आर्टिकल आपल्याला वाचायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण पहिले काय केलं तर न्यूजपेपरवरचे पेजेस फिल्टर केले आणि आता त्या पेजेसवरच्या न्यूजसुद्धा आपण काय करतो आहे तर फिल्टर करतो आहे. ठीक आहे. आणि मग हे करत असताना जेव्हा त्या न्यूज आपण वाचतो तेव्हा त्या न्यूजमध्ये काय गोष्टी बघायच्या, तर 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या बघायच्या असतात. एक, जर डेटा रिलेटेड किंवा फॅक्ट्स फिगर्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असेल तर ती एक आपल्याला महत्त्वाची असते. आणि दुसरं ॲनालिटिकल ॲस्पेक्टमध्ये त्या
विषयाला कशा पद्धतीनं हाताळलं गेलेलं आहे, त्याचं विश्लेषण कसं केलेलं आहे, ह्या गोष्टींनासुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे फॅक्ट्स आणि ॲनालिसिस ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या बातम्यांमधनं काय करायच्या असतात, एक्स्ट्रॅक्ट करायच्या असतात. आणि ते करताना त्याच्या नोट्स सेपरेटली काढत बसण्यापेक्षा तुम्ही जर त्या आर्टिकलवरतीच तिथे जर टिक म्हणजे अंडरलाईन करा किंवा हायलाईट करा, त्याच्यानं काय होईल, तुमचा वेळ वाचेल. तुम्ही सेपरेटली जर लिहित बसलात तर तिथे वेळ हा निश्चितच काय होणार आहे, जास्त लागणार आहे. त्यामुळे इथे आपण अंडरलाईनिंग तिथल्या तिथे केलं किंवा हायलायटिंग केलं तर इथे चालणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व न्यूज ज्या आहेत त्या वाचून घेतल्या, त्याला अंडरलाईन केलं, टिक मार्क केलं, तर त्याच्यामध्ये तुमचं साधारणपणे जो काही तुमचा पुढचा 50 मिनिटाचा वेळ आहे तो त्याच्यामध्ये कन्झ्युम होऊ शकतो. ठीक आहे. आता